नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण मॅथेमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचे महत्त्वाच्या डेफिनेशन पाहणार आहोत। तर बघा लक्षात ठेवा, पहिला शब्द मी सांगत आहोत अँड। पहिला जो आहे बा फारच महत्त्वाचा आहे अँड। या अँडचं काम काय आहे रे बा, तर दोन जणाला जोडणे। राम अँड श्याम, सीता अँड गीता, दोघा जणाला जोडण्याचं काम करतो आणि या कारणास्तव याला कंजक्शन असं म्हणतात। लक्षात ठेवा, आणि लॉजिकच्या स्वरूपात याला या साइनने दर्शवल्या जाते। हा दिसला तर याला अँड म्हणायचं। दोन स्टेटमेंटला जोडण्याचं काम करतो हा अँड, आणि जो तयार होतो त्याला कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतात आणि त्याला कंजक्शन असं म्हटल्या जाते। तर मी इथे लिहून देऊन राहिलो कंजक्शन। ठीक आहे, पहिला पॉइंट क्लिअर झाला। बस पूर्ण चॅप्टरची चाबी आहे ही। लक्षात ठेवा, ह्या चार डेफिनेशन तुम्ही पाठ करा, अख्खा चॅप्टर तुमच्या हातात राहील। हा माझा शब्द, मात्र तुम्ही जर चार एक बिलकुल एक वाक्याची स्टेटमेंट आहे, लहानसं एका ओळीचं डेफिनेशन तेवढी पाठ करायची। ठीक आहे, दुसरा सांगत आहोत ऑर। हा या चिन्हानं दाखवल्या जातो, हा साइननं दाखवल्या जातो। याचंही काम आहे दोन जणाला जोडणे। ठीक आहे, राम और श्याम, सीता और गीता, दोन जणाला जोडल्यानंतर जो तिसरा स्टेटमेंट तयार होईल त्याला कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतात। आणि याला शब्द आहे डिसजंक्शन। शब्द लक्षात ठेवा, डिसजंक्शन। मी लिहून देऊन राहिलो डिसजंक्शन। दोन गोष्ट सांगली, तिसरी डेफिनेशन सांगत आहोत। पुढे आपण पाहणारच आहोत अजून डिटेल मध्ये, फक्त ओळख करून घ्या। तर मला लक्षात ठेवा, इम्प्लाइज असा बाण काढाचा, एरो काढाचा। याला हा दिसला तर याला उच्चार कसं वापरायचं, इम्प्लाइज। बोला इम्प्लाइज। याला इम्प्लिकेशन म्हणतात किंवा कंडिशनल म्हणतात। लक्षात ठेवा, कंडिशनल और इम्प्लिकेशन एवढं लक्षात ठेवायचं आहे। साइन पाठ करून टाका। ह्या साइन दिसला तर इम्प्लाइज म्हणायचं। आणि चौथा सांगत आहोत, लक्षात ठेवा, त्याला डबल इम्प्लिकेशन म्हणतात। डबल इम्प्लिकेशन आणि हे दाखवण्यासाठी याचा उपयोग केला जातो। हा साइन दिसला तर आपल्या तोंडातून उच्चारल्या गेलं पाहिजे डबल इम्प्लिकेशन। बोला। ठीक आहे, याला बाय कंडिशनल म्हणतात, बाय कंडिशनल। मग आता एवढं जर झालं असेल, आणि शेवटला आहे जे फारच सोपं आहे, त्याचं नाव आहे निगेशन। याची तर व्याख्या पाठ करायचं कामच नाही। हा साइन बरोबर पहा, निगेशन। याचं काम काय आहे आहे ना, ट्रूचं फॉल्स करणे, फॉल्सचं ट्रू करणे, खऱ्याचं खोटं करणे, खोट्याचं खरं करणे। बोला, बसलं का डोक्यात? फक्त हे 5 जण पाहिजे। या 5 पैकी पहिल्या 4च्या डेफिनेशन पाठ पाहिजे। 5व्याची पाठ करायचं कामच नाही, आपोआपच लक्षात येऊन जाते। बस, ज्या विद्यार्थ्यानं हे केलं त्या विद्यार्थ्याचं आहे ना कमांड राहील या चॅप्टरवर। मी सांगतो तसं ऐका, विश्वास ठेवा विद्यार्थी मित्रांनो। एक फक्त ओळीची व्याख्या, डेफिनेशन डोक्यात ठेवायची।
काय सांगतो ते ऐका. ठीक आहे. आता मी म्हटलं बा, मी आता काय शिकवत आहो बा, तर ट्रूथ टेबल. लक्षात ठेवा, ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कायचं ट्रूथ टेबल सांगत आहोत, या अँडचं, ऑरचं, इम्प्लायचं, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशनचं. तेव्हा पहिला ट्रूथ टेबल आपण पाहणार आहोत अँड साठी, आणि याला दाखवल्या जाते या चिन्हाने. मी आताच सांगलं बा, याचं काम काय आहे, दोघा जणाला जोडणे. राम अँड श्याम, सीता अँड गीता. तसं बा कोणत्याही दोन गोष्टी असेल त्याला जोडण्याचं काम हा साइन करतो. तर आपल्या लॉजिक या चॅप्टर मध्ये, मॅथेमॅटिकल लॉजिक मध्ये, पहिली गोष्ट मी घेऊन राहिलो पी, आणि दुसरी गोष्ट घेत आहो मी क्यू. मग आता लक्षात ठेवा, पी आणि क्यू ह्या दोन गोष्टी आहेत. ठीक आहे. या दोघाला जोडणं म्हणजे कसं होईल बा, तर पी अँड क्यू असं. वाचताना कसं वाचायचं आहे, पी अँड क्यू. इथं व्हेरिएबल किती आहेत रे बा, तर दोन आहेत, पी अँड क्यू. ज्या ज्या वेळेस दोन व्हेरिएबल असतील त्या वेळेस लक्षात ठेवा, एक गावरानी सोपं साधं मंत्र सांगता, तेवढं मंत्र लक्षात ठेवा. इथं लिहून राहिलो 2 2 1 1. सध्या तर समजणार नाही, मात्र नंतर खूप आवडायला लागल. 2 2 1 1 या मंत्राचा उपयोग आहे स्पीड वाढवणे. तुमची स्पीड 100 वर घेऊन जाईल हा मंत्र लक्षात ठेवा. 2 2 1 1. तुम्हाला लक्षात ठेवा, जगाचा नियम आहे. ठीक आहे. काय नियम आहे बा, कोणतीही गोष्ट असो त्याला दोन शक्यता असतात. पहिली असते शक्यता खरी, दुसरी असते खोटी. ठीक आहे. मी म्हटलं बा का तो माणूस मेला. ठीक आहे. काही दिवसानं माहित पडलं का तो जिवंत आहे. ज्याला सांगलं होतं त्याने येऊन मला म्हटलं, बाबा तू खोटा बोलती, तो जिवंत आहे. म्हणजे मी त्याला सांगलं तो मेला, तर याचा अर्थ त्याला खरं वाटलं. नंतर त्यानं डोळ्यानं पाहिल्यानंतर तेव्हा त्याला माहित पडलं का ते खोटं आहे. म्हणजे बा प्रत्येक गोष्टीला दोन शक्यता असते, एक तर खरी असते किंवा खोटी असते. तर बा लक्षात ठेवा, खऱ्याला ट्रू म्हणतात आणि त्याचा पहिला अक्षर आहे टी. समजा मी म्हटलं बा का बा हे खरं आहे, हे खरं आहे. ठीक आहे. बसलं का डोक्यात? तर काय होईल बा, हा खरा आहे, हा आहे ना, हा खरा आहे तर हा खोटा आहे, हा खोटा आहे तर हा खरा आहे, हाही खोटा तर हाही खोटा. असं जर परीक्षेत मांडलं तर आपला खूप वेळ जाईल. असं विचार नाही करायचा. विचार कसा करायचा तर तो मी सांगत आहो. आता मात्र मन लावून ऐका. माझं म्हणणं आहे का जेव्हा जेव्हा दोन व्हेरिएबल असतील, दोन व्हेरिएबल, तेव्हा या मंत्राला आठवा 2 2 1 1. काहीच विचार नाही करायचा. बस मनातल्या मनात 2 2 1 1 पाय 2 2 1 1 1 1 फरक न मांडल्या जाईल. बोला. ठीक आहे. आता मी व्याख्या सांगतो कोणाची, या अँडची. बस एवढीशी व्याख्या आहे, डेफिनेशन हे पाठ करा. इथं लिहून राहिलो तुमच्यासाठी स्पष्ट लिहिता. पाय टी टी टी, अदरवाइज फॉल्स, अदरवाइज फॉल्स. बस माहित आहे या व्याख्येचा अर्थ काय होते. पहिला टी असला, दुसरा टी असला तर उत्तर लिहायचं टी. पहिला पुन्हा सांगत आहोत, पहिला टी असेल, दुसरा टी असेल तर उत्तर लिहायचं टी. हे जर पहिला टी दुसरा टी असं जर नसलं तर उत्तर लिहायचं फॉल्स. ठीक आहे. बस एवढं. पण अँड हा साइन दिसला तोडकन तोंडातून निघलं पाहिजे अँड. सांग याची डेफिनेशन तर टी 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 अदरवाइज फॉल्स. काय अर्थ होते का पहिला टी असेल, दुसरा टी असेल तर उत्तर टी लिहा. असं जर नसेल तर उत्तर एफ लिहा. डोळ्यानं पाहून घे, पहिला टी आहे, दुसरा टी आहे तर उत्तर तुझं टी राहील.
पहिले डेफिनेशन भरायची, मग काय करायचं, हाय का टीटी, हाय का टीटी, हाय का टीटी नाही, तेव्हा मात्र उत्तर एफ भरायचं. म्हणजे तुमची स्पीड वाढल. हे आहे याचा ट्रूथ टेबल कोणाचा, मात्र अँडचा. आणि अँडची व्याख्या सांगते टी 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 अदरवाइज फॉल्स. बस एवढं पाठ करा. माझा शब्द तुम्हाला एकही अर्धा मार्क नाही कटत. काय बोललो पाठ करून टाक. माझ्या समोर बोला, माझ्या सोबत बोला. टी 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 अदरवाइज फॉल्स अँड साठी. दुसरी व्याख्या ऑर साठी सांगत आहो. लक्षात ठेवा, ऑर या चिन्हानं दाखवते. व्याख्या सांगत आहो. काय डेफिनेशन आहे याची, यप 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 अदरवाइज ट्रू. यप 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 अदरवाइज ट्रू. पुन्हा याचा ट्रूथ टेबल बनवायचा असेल तर कसा, मात्र दोन गोष्टी घ्यायच्या. पहिली पी घेतली, नंतर क्यू घेतली, तर इथं लिहायचं पी और क्यू असं होळाचं. झालं. वाचायचं कसं, पी और क्यू. पुन्हा आपलं गावरानी मंत्र म्हणायचं, दोन दोन एक एक. कसं लिहायचं, दोन दोन एक 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 एक. ठीक आहे. काय सांगते, पहिला यप पाहिजे, दुसरा यप पाहिजे, तेव्हा उत्तर लिहायचं यप. हाय का यप यप, हाय का यप यप, हाय का यप यप. पाहून घे, यप यप दिसला, यप यप, तर पटकन उत्तर लिहायचं यप. हायच नाही इथं, तर अदरवाइज ट्रू. म्हणून पहिले डेफिनेशन भरा, नंतर बाकीचे भरा. एका क्षणात येईल. म्हणून याची डेफिनेशन पाठ करा. यप 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 अदरवाइज ट्रू. थर्ड इज इम्प्लाइज. तिसऱ्याचं नाव आहे इम्प्लाइज. या साइन दाखवते. पुन्हा मी तेच घेत आहो. दोन व्याख्या घेऊन राहिलो. पी एक घ्यायचं, दुसरं घ्यायचं क्यू. बस एवढं लक्षात ठेवा. इथं पी इम्प्लाइज क्यू. बस या तुमचा डब्बा. काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. किती व्हेरिएबल आहे रे बा, दोन. आपलं गावरानी मंत्र म्हणायचं, दोन दोन एक एक. लिहिताना कसं लिहायचं, दोन दोन एक 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 एक. इम्प्लाइज आहे इम्प्लाइज. तर इम्प्लाइज ची व्याख्या लक्षात ठेवा. एवढीशी व्याख्या आहे का जी तुम्हाला पाठ करायची आहे. काय सांगते, टी एफ या अदरवाइज ट्रू. याचा अर्थ होतो का पहिला टी पाहिजे, दुसरा एफ पाहिजे, तेव्हा उत्तर एफ लिहा. अन्यथा असं जर नसल तर उत्तर टी लिहा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या नंबरवर टी आहे, दुसऱ्या नंबरवर एफ आहे. तर आपल्याला असंच लागल, कधी एफ न टी असल तर चालणार नाही. पहिल्या नंबरवर टी पाहिजे, दुसऱ्या नंबरवर एफ पाहिजे, तेव्हा उत्तर एफ लिहा. अन्यथा काही असलं तरी उत्तर टी लिहा. मग आता पाय काय करायचं बा, पहिले डेफिनेशन भरायची. एवढं लक्षात ठेवा. हाय का टी एफ, हाय बा टी एफ. पहिला टी आहे, दुसरा एफ आहे, तर उत्तर लिहायचं एफ. हाय का नाही आहे, इथं पहिले एफ आहे, चालणार नाही. एफ टी हाय का नाही आहे. पहिला टी पाहिजे, दुसरा एफ पाहिजे, तेव्हा उत्तर एफ लिहायचं. अदरवाइज ट्रू म्हणताय, भरकन भरून टाका अदरवाइज ट्रू. चलो बोलो. बस एवढी डेफिनेशन. एवढूच इम्प्लाइज म्हटलं तर तोंडातून निघलं पाहिजे. टी एफ एफ अदरवाइज ट्रू. बस मग पाहायचं कामच नाही. अर्धाही मार्क तुमचा कटणार नाही याची मी हमी देतो. कान देऊ नये का. याच्यानंतरची चौथी डेफिनेशन सांगत आहो की ज्याला डबल इम्प्लिकेशन म्हणतात. तर इथं दाखवत आहो डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन या चिन्हानं दाखवल्या जाते. लक्षात ठेवा, याच्यासाठी दोन कंडिशन आहे. पहिली कंडिशन आहे टी टी टी, दुसरी आहे एफ एफ टी.
चूक करायची नाही. एफ एफ असलं तरी टी राहील. अदरवाईज फॉल्स. अदरवाईज फॉल्स. काय सांगते हे का पहिला टी असल दुसरा टी असल तर उत्तर टी लिहा. पहिला एफ असल दुसरा एफ असल तरी उत्तर टी लिहा. असो किंवा असं जर नसल तर उत्तर एफ लिहा. बोला. तर बा डबल इम्प्लिकेशन दिसलं तर तुमच्या तोंडातून निघलं पाहिजे टी 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 एफ एफ टी अदरवाईज फॉल्स. बस एवढ्या 4 व्याख्या तुम्ही पाठ करा. हो ऐका माझं गोष्ट फायद्यात राहाल. याचा ट्रूथ टेबल दाखवत हाव. काहीच नाही. हा पी घ्यायचा हा क्यू घ्यायचा. पी डबल इम्प्लिकेशन क्यू घेऊन टाका. आता मात्र लक्षात ठेवा एक गावरानी मंत्र तुम्हाला पाठ डोक्यात ठेवायचा आहे. 2-2 1-1 भर स्पीड वाढवणारा मंत्र आहे हा. कसं बोलायचं 2-2 1-1 1-1 1-1. पाय पहिला टी आहे दुसरा टी आहे. या डेफिनेशनचं म्हणणं आहे टी टी तो उत्तर लिहायचं टी. हाय का बिलकुल नाही. एफ एफ दिसला एफ एफ तो उत्तर लिहायचा आहे टी. अदरवाईज फॉल्स हे नंतर भरा तर स्पीड तुमची वाढल. हे फक्त हे डब्बे नाही पाठ करायचे आहे. हो फक्त एवढ्या डेफिनेशन लक्षात ठेवा. हे वाली डेफिनेशन पाहून घ्या. एवढीशी पाठ करायची आहे अँड साठी आहे ना. हे आर साठी एवढीशी इम्प्लाइज साठी एवढीशी आणि डबल इम्प्लिकेशन साठी हे. बाकीचं मी तयार करून देतो. काळजी नका करू. फक्त 4 डेफिनेशन पाठ करा. ठीक आहे. 5व्याचं मी का नाही म्हणत आहो तर 5व्याबद्दल मी बोलत आहो. इथं लिहून राहिलो जागेच्या कमतरतेपायी निगेशन हे आहे ना या चिन्हानं दाखवते. हे बाय सोपं आहे राजे. याचं काय म्हणणं आहे बा तर बा हा कल्पना करा का पी आहे. हा कल्पना करा का क्यू आहे. ठीक आहे. 2 गोष्टी बद्दल बोलून राहिलो. हा पी आहे तर याच्या पाठीवर याले बसवायचं असं. कोणतीही गोष्ट असो मी सुरुवातीला सांगलं का त्याला 2 शक्यता असतात. एक तर ती खरी असते किंवा ती खोटी असते. विद्यार्थी परीक्षेत बसला त्याने म्हटलं पास झालो सर. तो ओरिजिनल मध्ये फेल झाला आहे ना. पास झाला ठीक आहे पास झाला. मग नंतर माहित पडलं का फेल झाला आहे ना. परीक्षेला बसला म्हणजे 2च शक्यता राहील. तो एक तर तो पास होईल किंवा तो फेल होईल. रिझल्ट आल्यावर माहित पडलं पण शक्यता 2 तयार होते. ठीक आहे. अरे हो का नाही. मग 2 शक्यता लक्षात ठेवा. एक तर ट्रू और एक फॉल्स. तर माझं म्हणणं आहे हा जो निगेशन आहे ना हा पाठीवर बसतो. ज्याच्या पाठीवर बसला तो जर ट्रू असला तर त्याला तो फॉल्स करतो आणि फॉल्स असला तर त्याला ट्रू करतो. बस एवढं आपल्या लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा जेव्हा हा पाठीवर बसल तर खऱ्याचं खोटं करतो आणि खोट्याचं खरं करतो. म्हणून याने पाठ करायचं काम नाही. ठीक आहे. एवढं तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्या. नंबर वाईज सांगलं का बा हा 1 नंबर आहे हा 2 नंबर आहे. लक्षात ठेवा हा 3 नंबर आहे आणि हा 4 नंबर आणि ह्या झाला तुमचा 5 नंबर. एवढं लक्षात घेतल्यानंतर याची मी समरी तयार करून देतो. व्यवस्थित लिहून घेता. लक्षात ठेवा समरी जे तुम्हाला शॉर्ट आणि स्वीट मध्ये कामी पडल. बस तेवढी समरी पाठ करा. पाम मिटवतो. पॉज करून लिहून घ्या. असं समजणार नाही. समरी सांगत आहो लक्षात घ्या. समरी पाम इथं लिहून देऊन राहिलो. पहिला नंबर आहे अँड. या साइन न दाखवतात. याची व्याख्या आहे टी टी टी. अदरवाइज फॉल्स. दुसरी आहे ऑर. असं या साइन न दाखवल्या जाते एफ एफ एफ. अदरवाइज
अदरवाइज ट्रू. तिसरं लक्षात ठेवा, इम्प्लाइज या साइन न दाखवल्या जाते. याची डेफिनेशन आहे टी ऑफ एफ अदरवाइज ट्रू. आणि चौथी आहे डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन या साइन न दाखवल्या जाते. त्याच्या दोन व्याख्या आहेत, टी टी टी, एफ एफ टी, अदरवाइज फॉल्स. अदरवाइज फॉल्स. आणि हे जे पाचवा आहे याची डेफिनेशन पाठ नसते करत, निगेशन. याला निगेशन म्हणतात. याचं काम काय आहे बा, तो ज्याच्या पाठीवर बसल तो खरा असेल तर खोटा करतो, खोटा असेल तर खरा करतो. ट्रूचा एफ करतो म्हणजे फॉल्स करतो आणि फॉल्सचा ट्रू करतो, बस. मग ह्या चार डेफिनेशन फक्त पाठ करा. पहा मग तुम्ही म्हणसाल का सर क्या बात आहे. ठीक आहे, समजलं का नाही समजलं? एवढं जर समजलं असेल तर बा आपल्याला आता काहीही प्रॉब्लेमच नाही, टेन्शन घ्यायचं कामच नाही. ठीक आहे, पहिला पॉइंट शिकवतो. 1.2 एक्सरसाइज पाक कसं जमते. ठीक आहे, एक्सरसाइज 1.2 हे असंच ठेवा तुमच्या फायद्यासाठी, तुमच्या लक्षात असावं म्हणून. नंतर मी डाऊट लागल्यास एक्सरसाइज 1.2 एक्सरसाइज 1.2. त्याला प्रश्न विचारला, एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिंबॉलिक फॉर्म. इथं मी क्वेश्चन 1 लिहून राहिलो. एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट in symbolic form. Symbolic form. मग आता एवढं जर झालं असन तर पहिला स्टेटमेंट दिला जे चालू करत हाव. काय आहे बा पहिला स्टेटमेंट? इज ओएल. पहिला इज ओएल. is vowel. Or 2 plus 3 is equal to 5. चलो बोलो. ठीक आहे, सिंबॉलिक फॉर्म काय म्हणतात पहा. इथं मधात ऑर आला, कधी अँड येईल. ठीक आहे, जेव्हा जेव्हा जे येईल ते मी क्लिअर करत जातो. ठीक, आता याला आपण हे जे ऑर आहे, अँड आहे, इम्प्लाइज आहे, त्याच्याबद्दलची जास्तीची माहिती मी देईन या स्टेटमेंट नंतर. तर मग याने सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं कसं? तर मग पा या आर देऊन आहे ना, त्याच्या अलीकडला जो असतो तो पी न दाखवायचा आणि त्याच्या पलीकडला जो असेल तो क्यू न दाखवायचा. बस एवढा आपल्याला करायचा आहे. मग कसं लिहायचं बोला, समजते? तर इथं लिहायचं सोल्युशन सांगत हाव. इथं लिहायचं लेट पी, 2 टिंब द्या, एवढं इज ओएल असं. इथं लिहायचं क्यू 2 plus 3 is equal to 5. मग आता एवढं जर झालं असेल तर मग लक्षात ठेवा ई ओएल आहे का नाही. आपल्याला इंग्रजीचं नॉलेज पाहिजे थोडंसं. काय ई काय आहे बा, तो ओएल आहे ना. ई इज ओएल. ठीक आहे, इथं मधात आर आहे तर पहिले तर इथं लिहायचं सिंबॉलिक फॉर्म. सिंबॉलिक फॉर्म 2 टिंब. एवढ्या वाक्याला आपण नाव दिलं पी, तर इथं लिहायचं पी.
एवढ्या सेंटेन्सला आपण नाव दिलं क्यू, तर इथं लिहा क्यू. मधात ऑर आहे, ऑर साठी आपण ह्या साइन वापरतो, म्हणजे तयार झालं पी ऑर क्यू. डन. पहिलं स्टेटमेंट शिकवत. चलो बोलो, एवढं समजलं का? झालं. बाकी तर काही करायचंच नाही. त्यानं प्रश्न विचारला, एक्सप्रेस द फॉलोइंग स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. तर मग हे काय आहे? सिम्बॉलिक फॉर्म आहे. पी म्हणजे काय? ई इज ओवेल. क्यू म्हणजे काय? 2 + 3 = 5. मधात ऑर आहे, ऑर न दाखवलं म्हणजे पी ऑर क्यू. काय लहान पोरं सोडवती आहे, एवढं बोगस आहे. बोला. सेकंड सांगून राहिलो. सेकंड पाम. मँगो इज ए फ्रूट. मँगो इज ए फ्रूट. मँगो इज ए फ्रूट, but potato is a vegetable. चलो बोलो. ठीक आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. इथं लिहायचं लेट टी, 2 टी. मँगो इज ए फ्रूट. मँगो इज ए फ्रूट. ठीक आहे. बट नाही लिहायचं. ऑर अँड बट काही नाही लिहायचं. बस त्याच्यात क्यू हे सोडून द्यायचं. त्याच्यानं जोडणी जे असल, ज्यानं जोडल्या जाते ते नाही लिहायचं, ते सोडून द्यायचं. तो साइन न दाखवायचा आहे. पोटॅटो इज ए व्हेजिटेबल. पोटॅटो इज ए व्हेजिटेबल. असं जमलं. मग आता एवढं जर झालं असल तर आपल्याला माहित आहे मँगो इज ए फ्रूट. पी न दाखवला तर इथं लिहायचं सिम्बॉलिक. सिम्बॉलिक फॉर्म, 2 टिंब द्यायचं. एवढं वाक्य पी न दाखवलं तर पी न. बट आहे इथं बट. अँड असो की बट असो, ठीक आहे. तो काय न दाखवल्या जाते तर या चिन्ह. बस. पोटॅटो इज ए व्हेजिटेबल, तर याच्यासाठी क्यू वापरला. हे तुमचं झालं सिम्बॉलिक फॉर्म. हे इंग्रजीत लिहून होतं, त्याला आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहिलं म्हणून त्याला सिम्बॉलिक फॉर्म म्हणतात. दुसरं स्टेटमेंट झालं. आता समजलं का नाही? हे आता मिटवतो आणि त्याच्यानंतरचं पुढचं शिकवतो. कान देऊ नाही का? ठीक आहे. पाम समरी पाठ करून टाका. काय सांगून राहिलो तर बा लक्षात ठेवा. तिसरं स्टेटमेंट सांगत आहोत. थर्ड काही नाही हो, फार सोपं आहे. टिकल्या फोडण्यासारखं आहे. मिल्क इज व्हाईट. मिल्क इज व्हाईट. और grass is green. काय लहान पोरासारखं आहे. बस इथं लिहायचं सोल्युशन, इथं लिहायचं लेट, इथं लिहायचं पी, 2 टिंब. मिल्क इज व्हाईट. मिल्क इज व्हाईट. और नाही लिहायचा. क्यू लिहायचा. ग्रास इज ग्रीन. झालं. इथं नाव टाकायचं सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म 2 टिंब. मिल्क इज व्हाईटला नाव दिलं आपण पी. ऑर साठी या चिन्ह. ग्रास इज ग्रीन साठी दिला क्यू. झालं. चलो बोलो. एवढं जर समजलं असेल तर बा चौथं पाहून घ्या. ठीक आहे. चौथं या झाला तुमचा चौथा. आय लाईक प्लेइंग. आय लाईक प्लेइंग. असं. बट
नॉट सिंगिंग बट नॉट सिंगिंग. ठीक आहे, काही टेन्शनच नाही घ्यायचं. बट आला अँड आहे ना, हा वाला साईन कोणासाठी लागते रे बा, तर एक लागते अँड साठी, एक लागते बट साठी. बस एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. काय सांगत हा तेच भाऊ, कसं आहे लहान पोराले जमते हो. सोल्युशन इथं लिहायचं लेट पी दोन टी. आय लाईक प्लेइंग, आय लाईक प्लेइंग. जमलं असं. बट नाही लिहायचा क्यू. नॉट सिंगिंग, आता मात्र प्रॅक्टिकल शिकवायचं होतं म्हणून मी याचं वर्णन नाही केलं शिकवताना, कारण डोक्यावरून जाते. तेव्हा ज्या वेळेस आय लाईक प्लेइंग बट नॉट सिंगिंग, कान देऊ नाही का विद्यार्थी मित्रांनो, मला काय म्हणायचं आहे, नॉट सिंगिंग इथं नॉट शब्द आला. आपल्याला आहे ना सिम्बॉलिक फॉर्म लिहिताना असर्टिव्ह म्हणजे होकारार्थी स्वरूपात लिहावं लागते, हे लक्षात ठेवा. इथं नॉट सिंगिंग आहे तर नॉट तुम्ही कदापि घेणार नाही, कारण तो सिम्बॉलिक फॉर्म मध्ये व्यक्त केला जाईल. नकारार्थी निगेशन मध्ये असल तरी पी आणि क्यू प्रत्येक स्टेटमेंट मध्ये घेताना असर्टिव्ह म्हणजे होकारार्थी घ्या. बस एवढं लक्षात ठेवा. त्यानं म्हटलं आय लाईक प्लेइंग, समजते. तर बापू बट नॉट सिंगिंग, तर क्यू कसा लिहिसाल, इंग्रजी ग्रामरचं नॉलेज असल तर तुम्ही म्हणसाल का सर बरोबर आहे, आय लाईक सिंगिंग, आय लाईक सिंगिंग. तुमच्या मनात आलं पाहिजे का हो सर, का तुम्ही तर इथं सिंगिंग, इथं तर नॉट सिंगिंग आहे, मग असं का, तर कान देऊ नाही का, कृपा करा मायावर लक्ष द्या. मी काय सांगत हाव का होकारार्थी लिहावं लागेल, नकारार्थी कधीही लिहिता येणार नाही. लक्षात ठेवा, तुमचं चुकून जाईल. काय बडबड करत हाव, तर इथं लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म. आता तुमच्या मनात आलं पाहिजे का सर होकारार्थी लिहायचं, नकारार्थी का नाही लिहायचं. आय लाईक प्लेइंग ह्या वाक्य आहे, याला फक्त सिम्बॉल मध्ये लिहा. आय लाईक प्लेइंगला पी आहे असं. बट साठी या चिन्हाचा वापर. नॉट सिंगिंग, तर या आय लाईक सिंगिंग आपल्याला पाहिजे नॉट सिंगिंग म्हणजे याचं निगेशन झालं, तर बा निगेशन साठी ह्या साईड आणि इथं लिहायचं क्यू. आता पाय, व्हॉट इज बी, आय लाईक प्लेइंग. बट व्हॉट इज क्यू, सिंगिंग. निगेशन मीन्स नॉट, नॉट सिंगिंग. आय लाईक प्लेइंग बट नॉट सिंगिंग. म्हणून पी आणि क्यू असर्टिव्ह होकारार्थी. याच्यात जर इथं नॉट टाकला असता ना तर इथं व्यक्त नाही करता येईल. म्हणून नेहमी पी आणि क्यू असर्टिव्ह होकारार्थी घ्यायची. स्टेटमेंट जरी निगेशन नकारार्थी असेल तरी नेहमी एकच गोष्ट, तरच तुम्हाला नकारार्थी निगेशन मांडता येईल. हे त्याचं उत्तर. डन. शेवटलं एक वाक्य पाहून घ्या, म्हणजे हा पहिला प्रश्न संपून जातो. ठीक आहे, इथून मी मिटवतो. एक फक्त पाचवा राहिला, तेवढा सांगून देतो. पाचवा, मग दुसरा प्रश्न घेऊ. पाचवा, even though it is cloudy, it is still raining. Even though it is cloudy, it is cloudy, comma, it is still raining. जोपर्यंत समोर स्टेटमेंट राहणार नाही ना प्रॅक्टिकली क्लिअरच नाही. आता तुम्ही काय विचार करायचं, हे काय नाही एवढं हाय स्टँडर्ड इंग्लिश पाहिजे बा. इवन दो, स्टील, काही कामाचं नाही.
पहिले असे जर स्टेटमेंट असले इथं कॉमा दिला, आता कॉमा दिला तर मग पुन्हा परेशानी सर जोडा तर आहे ना, जोडणीच दिली नाही, कॉमा करून टाकला, त्याला काही टेन्शन घ्यायचं नाही. बोला समजते का? तर मग आता एवढं जर झालं असन तर बा सिंपल आणि साधा आहे का, पहिली आले सिंपल फॉर्म मध्ये लिहायचं. ठीक आहे, याने सिंपल फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर कसं लिहायचं बा, तर इथं लिहायचं सिंबॉलिक फॉर्म. हार्डवाली इंग्रजी आपल्या कामाचीच नाही, बोर्ड त्याला एक्सेप्टच नाही. तर मग पी होईल पी, सिंबॉलिक फॉर्म. ठीक आहे, पी. इट इज क्लाउडी, इट इज क्लाउडी. डन. स्टील काय पाहिजे, क्यू. इट इज रेनिंग, इट इज रेनिंग. आता मनात आला या कॉमा, तर कॉमा आहे का नाही, तर या कॉमा फक्त असला तर त्याला अँड पाहिजे. मग काय होईल बा, इट इज क्लाउडी अँड इट इज रेनिंग. तर बा याचं सिंबॉलिक फॉर्म आहे ना, हे मिटवूनच टाक. सिंबॉलिक फॉर्म बसलं का डोक्यात? अरे हो का नाही? सिंपल भाषेत लिहा, इथं लेट लिहायचं पी क्यू, तर इथं लिहायचं सिंबॉलिक फॉर्म. काय होईल रे, पी अँड क्यू. समजला का? वरून गेला. काय शिकलो बा, अशी जी वाक्य आले ना, इवन दो, काय घेण देणं. मेन मुद्दा इट इज क्लाउडी, कॉमा, इट इज रेनिंग. बस जे मेन आहे त्याने धरायचं. तर पी लिहिला आपण इट इज क्लाउडी, क्यू लिहिला इट इज रेनिंग. कॉमा असला तर त्याला अँडच जोडायचा आहे. सिंबॉलिक फॉर्म पी अँड क्यू झालं. पहिला प्रश्न संपला. ठीक आहे. क्वेश्चन 2 सांगत राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. नंबर 1, अर्थ इज प्लॅनेट अँड मून इज ए स्टार. कसं सोडवायचं कसं नाही ते व्यवस्थित पाहून घ्या. इथं लिहायचं सोल्युशन असं. एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा, हा जो अँड आहे किंवा याच्यामध्ये अँड आहे, याच्यामध्ये ऑर आहे, ते नाही घ्यायला आजी. त्याच्या अलीकडला पी घ्यायचा आणि त्याच्या पलीकडला क्यू घ्यायचा. बस. कसं लिहायचं आहे मग, लेट. इथं लिहायचं पी 2 टिंब. अर्थ इज ए प्लॅनेट, अर्थ इज प्लॅनेट. क्यू अँड नाही लिहायचं. मून इज ए स्टार, मून इज ए स्टार. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असं तर हा जो अँड आहे तर मग काही नाही, फक्त इथं लिहायचं आहे सिंबॉलिक फॉर्म. क्वालिटीचे उत्तर द्यायचे, परीक्षक पाहिल्यावर विचार करत बसायला पाहिजे. एवढं सुंदर लिहायचं. सिंबॉलिक फॉर्म. अँड आहे तर हा पहिला एवढा पार्ट म्हणजे पी, एवढा पार्ट म्हणजे क्यू, मधात अँड आहे ते याद आला अँड. चलो बोल. आता काय करायचं बा, आपल्याला अर्थ इज ए प्लॅनेट. ठीक आहे. बट अर्थ इज ए प्लॅनेट म्हणजे हे खरं आहे का खोटं आहे? ते खरं असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी होईल. जर हे ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी होईल. ते जर आहे ना फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ होईल. बस एवढं आपल्याला पाहायचं आहे. तर बघ पी काय आहे, अर्थ इज प्लॅनेट. तो कसं लिहायचं, ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज टी. आता हे भूगोल माहित पाहिजे. अर्थ इज प्लॅनेट आहे ना, प्लॅनेट, तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी झाली. पुढं आहे ना, पुढं कसं लिहायचं, ट्रूथ व्हॅल्यू, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज. क्यू काय आहे बा, मून इज ए स्टार. फोकनाळे आहे, खोटा आहे. मून इज ए स्टार फॉल्स स्टेटमेंट आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल बा, फॉल्स असला तर एफ. ठीक आहे. पी अँड क्यू, तर पी ची व्हॅल्यू आली 3, क्यू ची व्हॅल्यू आली एफ. तर म्हणून 3 टिंब द्यायचं. पी ची व्हॅल्यू टी लिहायची
हा अँड जशानं तसा इथं यप आणि अशा 3 रेषा फोडायच्या. याचा अर्थ होतो इक्विव्हॅलन्स. याचा दुसरा मीनिंग आहे जवळपास इक्वल टू, नियरली इक्वल टू असं. यानंच दाखवायचं. आता इथं कोण आला? अँड. ज्या विद्यार्थ्याला अँड ची डेफिनेशन पाठ आहे, काय आहे रे बाबा? टी 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 अदरवाइज फॉल्स. हाय का टी टी? नाही. टी टी नाही, अदरवाइज फॉल्स. तर याचं उत्तर आलं फॉल्स. म्हणून डेफिनेशन पाठ करा. तुम्हाला पाठ असतं म्हटलं असतं सर टी 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 हायस नाही म्हणून फॉल्स. म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली रे बात? यप आली. आणि म्हणून फायनल आन्सर लिहायचं. इथं 3 टिंब द्यायचं. देअरफॉर आहे ना ट्रूथ व्हॅल्यू of the given statement is F. ठीक आहे. असं सिस्टमॅटिक क्वालिटीचं उत्तर द्या. पाहणाऱ्यालाही मजा होईल, त्याला आनंद भेटेल. 16 is an even number, 16 is an even number and 8 is a perfect square. काहीच नाही करायचं बात, बस पॅटर्न पाठ करून टाकायचा. इथं लिहायचं लेट पी 2 टीम 16 is an even number असं. Q 8 is a perfect square. ठीक आहे. पटकन लिहायचं, विचारच नाही करायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म असं. एवढ्या वाक्याला आपण पी न दाखवलं तर पी लिहायचं. अँड आहे तर या अँड. एवढ्याला क्यू न दाखवलं तर क्यू लिहायचं. बोला आता पुढे लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P is 16 is an even number. बिलकुल खरा आहे. इवन नंबर आहे, समसंख्या म्हणतात. तर जर हे खरं आहे, ट्रू आहे, तर याची ट्रूथ व्हॅल्यू टी होईल. बस एवढं कल्पना आहे, काहीच तर नाही आहे, सोपंच आहे. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ Q is 8 is a perfect square. बिलकुल खोटा आहे. समजते? परफेक्ट स्क्वेअर 16 ला म्हणतात, 25 ला म्हणतात, 4 ला म्हणतात, 9 ला म्हणतात, 36 ला म्हणतात. परफेक्ट काऊ व्हाय? 4 is the square of 2, 16 is the square of 4, 25 is the square of 5, 9 is the square of 3, 36 is the square of 6. तर मग मला सांगा ना, 8 कोणाचा वर्ग आहे? अरे कोणाचाच वर्ग नाही आहे. असं जर असतं तर आपण म्हटलं असतं का परफेक्ट स्क्वेअर आहे. 36 6चा वर्ग आहे, स्क्वेअर ऑफ 6. 9 म्हटलं असतं तर 3चा वर्ग आहे. पण 8 कोणाचाच वर्ग नाही, म्हणजे फॉल्स आहे. फॉल्स आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय होईल? तर एफ होईल. एफ बस. काय म्हणून पी ची व्हॅल्यू आली टी अँड क्यू ची व्हॅल्यू आली एफ. इथं 3 रेषा. अँड ची डेफिनेशन टी अदरवाइज फॉल्स. हाय का टी? नाही, अदरवाइज फॉल्स. शेवटी उत्तर द्यायचं म्हणून ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट is या. हे झालं दुसरं. चलो बोला. बढ़िया क्वालिटीचे आंसर लिहायचे हो, तवा आउट ऑफ पैकी आउट ऑफ मिळते. A quadratic equation has 2 distinct roots or 6 has 3 prime factor. तर मग कसं लिहायचं आहे? तर पहिले तर इथं सोल्युशन.
इथं लिहून टाकायचं लेट, इथं पी दोन टिंब. ए क्वाड्रॅटिक इक्वेशन has two distinct roots or नाही याचं क्यू ते सोडून द्यायचं. 6 has 3 prime factor. जमलं बस. काय लिहायचं रे पहा, इथं लिहायचं सिम्बॉलिक फॉर्म. A quadratic equation has two distinct roots or आहे. तर बघ एवढं जे वाक्य आहे ते दाखवलं आपण p न r दाखवल्या जाते यानं, आणि 6 has 3 prime factor तो दाखवला आपण q. ठीक आहे. आता एवढं जर झालं असं तर एक क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज टू डिस्टिंक्ट रूट्स. खरं आहे का खोटं आहे? बिलकुल ट्रू स्टेटमेंट आहे. कोणतंही वर्ग समीकरण, कोणतंही क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याला दोन रूट्स असतात. मग इथं लक्षात ठेवायचं तर काय लिहिणार आहे बात आहे ना, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ p इज t. दुसरं लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ q इज 6 हॅज 3 प्राइम फॅक्टर. मूळ संख्या समजते 2 आणि 3. 3 दोन्ही 6 बेत्रिक 6, पण त्यांना 3 म्हटलंय. 3 प्राइम फॅक्टर. 6 स्वतः नाही आहे. 6 एक 6 होते. अरे 6 चे अवयव किती पडते हो? बेत्रिक 6. याचे अवयव 3 दोन्ही 6, याचे अवयव 6 एक 6 प्राइम नंबर नाही, एक पण प्राइम नंबर, म्हणजे दोनच अवयव पडतात, 2 आणि 3. हे आहेत ना प्राइम नंबर, पण आपल्याला 3 म्हटलं म्हणजे फॉल्स स्टेटमेंट आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर डोक्यात काय आलं पाहिजे? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ q इज f असं. ठीक आहे. पहा p और q, p ची ट्रूथ व्हॅल्यू t आहे, हा r जशाना तसा q ची आली f. इक्विव्हॅलन्स. r ची व्याख्या पाठ करा. r काय सांगते? f f f अदरवाइज ट्रू. f f f हाय का f f नाही, अदरवाइज ट्रू. म्हणजे बा या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली t, आणि म्हणून शेवटी उत्तर लिहा ट्रूथ व्हॅल्यू of the given statement is t. असे सुंदर उत्तर द्या तर तुमचे मार्क मिळतील. एक शेवटला स्टेटमेंट राहिलं ते पण पाहून घ्या. ठीक आहे. पहा मग एक्सरसाइज 1.2 चा क्वेश्चन 2 मधला लास्ट स्टेटमेंट आहे, चौथा. The Himalayas are the highest mountains, but they are a part of India in the northeast. इथं शब्द आला but. but कशा but साठी काय वापरायचा? and. मग त्याच्या अलीकडलं लिहायचं p, त्याच्या पलीकडलं लिहायचं q. काहीच नाही राहत. तर याचं सोल्युशन पाहून घ्या. लेट p लिहायचं दोन टिंब. the Himalayas are the highest mountain but नाही यार q, they are apart of India in the northeast. The Himalayas are the highest mountains. They are a part of India in the northeast. बोला
काहीच नाही. एवढं जर झालं ते पी आणि क्यू लिहिलं तर हिचं काय करायचं आपण सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म पाहिजे असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे का तिथं बट आहे म्हणजे बा एवढ्यासाठी पी लिहिला, बट साठी अँड आणि हा क्यू जशानं तसा. जमलं. आता आपल्याला काय बात हिमालय आर दी हायएस्ट माउंट. तर बा डोक्यात आलं पाहिजे हिमालय आर दी हायएस्ट माउंट. भूगोल जागृती माहित पाहिजे आहे ना, जे नॉलेज टेस्ट करत आहे आपलं हे सर्वांना माहित असेल तर हिमालय आर दी हायएस्ट माउंटेन म्हणजे हा खरं आहे, ट्रूथ स्टेटमेंट आहे. तर बा एवढं जर माहित असलं तर सरळ लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज टी. फोकणारा नाही, खरं आहे, खोटं नाही आहे. म्हणजे कसं मांडता येते ट्रूथ. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज टी. चलो बोलो. हेच लिहायचं आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज दे आर अ पार्ट ऑफ इंडिया इन दी नॉर्थ ईस्ट. माहित आहे जॉग्राफी खरं आहे. इंडियाच्या नॉर्थ ईस्टलाच आहे बाई हिमालय. म्हणजे याची पण ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. चलो बोलो. ठीक आहे. अँड आहे तर पी ची ट्रूथ व्हॅल्यू टी आली, अँड जशानं तसा क्यू ची पण टी आली. इथं तीन रेषा फोडाच्या इक्विव्हॅलन्स म्हणतात. अँड ची व्याख्या पाठ करा रे बा. टी 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 अदरवाइज फॉल्स. आहे ना टी टी पाय. म्हणजे पहिले सांगलं पहिला टी दुसरा टी असेल तर उत्तर टी लिहा. म्हणजे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आली बा टी. तर शेवटी उत्तर लिहायचं. कसं लिहायचं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिवन स्टेटमेंट इज टी. बोला. ठीक आहे. एक्सरसाइज 1.2 झाली तुमची. बढिया सांगली व्यवस्थित कान देऊ नाही का. नाही समजलं डबल पहा आणि काही अडचण असेल तर मेसेज करा. सर हा पाठ नाही मी डबल शिकवतो. काही अडचण नाही. ज्या ज्या अडचणी असेल ते सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर राजू मित्र है ना, जे काही विद्यार्थिनी असतील आपापल्या मित्रांना आवर्जून सांगा का बा सरांचा व्हिडिओ पहा. कारण तुमच्या म्हणण्यानुसार मी चालू केला आहे. सरांचा व्हिडिओ पहा. माझी लिंक त्यांना शेअर करा. ठीक आहे. आणि मेसेज करत चला. आवडला नाही आवडला काही अडचण असेल आणि आवर्जून सांगतो सबस्क्राईब करा. आवर्जून घंटी वाजवा. नमस्कार.